शेखर, समीर, संपदा, अरे लवकर उठा. हे बघ काय झालं. काय झालं आई? अरे हे घर सोडून गेले. शांत आई. नाही हे बघ मला शोधायलाच होतं ना. कुठे गेले असेल देव जाणे. अरे आई जरा थांब. आई, कुठे गेले आई, असतील अगं ते? शांत हो. आई अगं, अरे मला चैन पडत अगं नाही. आई मी सांगतो ना आम्ही त्यांना शोधून आणू म्हणून. तू कशाला कावरी बावरी होतेस? अरे कुठे गेले असतील देव जाणे. एक तर त्यांना इथलं काही धड माहिती सुद्धा नाहीये. एवढ्या वर्षांनी अचानक आयुष्यात आले आणि पुन्हा न सांगता निघूनही गेले. आई. मला जायचं त्यांच्याकडे. आई तू टेन्शन नको घेऊ, तू शांत हो आधी. अरे, चल आपण घरी जाऊया, मी त्यांना शोधून आणीन. हो तू चल घरी चल. चल घरी चल. चल. नक्की ना. हो हो नक्की चल. अरे ऐकत का नाहीये तुम्ही माझं. मला जाऊ दे त्यांना शोधायला. आई अगं शांत हो. त्याला आवर. असं टेन्शन घेऊन कसं चालेल. आई तू प्लीज रडू नकोस ग. आम्ही सगळे आहोत ना, आम्ही शोधून आणू त्यांना. आई प्लीज काळजी करू नकोस. मी आणि शेखर जातो आणि शोधून आणतो त्यांना. शेखर चल, नुसतं उभं राहून काही होणार नाही. चल शेखर. या सगळ्याला मीच जबाबदार आहे. हे सगळं माझ्यामुळेच झालंय. मी गरज नसताना बाबांचा खूप अपमान केला. त्याच त्यांना वाईट वाटलं म्हणून ते घर सोडून निघून गेले. त्यांचं असं वागणं साहजिक आहे. कुठल्या बापाला त्याच्या मुलांनी असा अपमान केलेला आवडेल. त्यांनी माझ्याशी जुळून घेण्याचा पण प्रयत्न केला ग. मीच त्यांच्याशी नीट वागलो नाही. खरं सांगू आई, माझं सुद्धा त्यांच्यावरती प्रेम आहे, पण मी ते व्यक्त नाही करू शकलो. आई जगदंबे, माझा विश्वास आहे तुझ्यावर. तुमचे बाबा नक्की परत येतील. आपल्या सगळ्यांचे प्रेम त्यांना पुन्हा घराकडे घेऊन येईल. खात्री आहे माझी.